तर मित्रांनो, ऑप्शन बायिंगच्या ट्रेडिंग चॅलेंजमध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की आजच्या दिवशी मी कुठं ट्रेड प्लॅन केला होता. त्याच्यामागचं कारण काय होतं, का मी तिथे एंट्री प्लॅन केली होती, रिझल्ट काय झाला आणि त्यानंतर त्यामागे तुम्हाला लर्निंग कोणते-कोणते भेटणार आहेत. ओके. तर खूप इम्पोर्टंट व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता त्यामध्ये. ओके. फक्त लाईव्हमध्ये रेकॉर्ड नाही केला आणि त्यानंतरनं फक्त तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो याच्यामध्ये, की कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतोय. मार्केट पॅरामीटर कसं होतं, माझा व्ह्यू काय होता आणि त्यानंतरनं कशाप्रकारे मी प्लॅनिंग केलं. आता त्याच्या आधी थोडंसं जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर थोड्याशा गोष्टी आहेत. सिंपल आजचा जो ट्रेड होता, तो ट्रेड सिंपल आपला जे प्राइस एक्शन कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्टवरती डिपेंड होता आणि जर का आपण बघायला गेलो, मार्केट एका सपोर्ट लेव्हलला, स्ट्राँग सपोर्ट लेव्हलला होता आणि सपोर्ट लेव्हलच्या पाशी मार्केट येऊन हॉल्ट केला. त्यानंतर मार्केट परत त्या लेव्हलला टेस्टिंग केला. मल्टिपल टाईम टेस्टिंग केला आणि त्यानंतर जसा त्याचा लो ब्रेक डाउन झाला, त्यामध्ये आपली एंट्री झाली होती आणि त्यानंतरनं एक्झिट जे होतं, ते एक्झिट जिथं की गॅप पेंडिंग होता, त्या पॉइंटला माझा एक्झिट पण झाला आहे. ओके. तर लॉजिक बघायला जाऊ आपण कशाप्रकारे त्याच्यामध्ये आपण काम केलं, एंट्री प्लॅन कशाप्रकारे केला. डायरेक्टली आपण चार्टवरती येऊया. ओके. तर इथं जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर सिंपल असं काहीतरी तुम्हाला मार्केट दिसतंय आणि याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर मार्केट जे आहे, मार्केट मॉर्निंगला काय केलं होतं, मार्केट मॉर्निंगला गॅप डाउन ओपन झाला. त्यानंतरनं मार्केट इथं एक बेस बनवला. बेस बनवल्यानंतरनं मार्केटनं हा जो बेस आहे, हा ब्रेकडाऊन दाखवला. पण खूप हॉल्ट मार्केट करत होतं. खूप साइडवे मार्केट टाईमपास करत होतं आणि इथून इथपर्यंत जी मूव्हमेंट होती, ओके, ही सगळी जी मूव्हमेंट होती, ह्याच्यामध्ये जास्त प्रीमियम मेल्ट होत होते. प्रीमियम मोस्टली फिरत नव्हते. आता जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर काय झालं, तर क्लोजिंगचा टायमिंग आला. जसं क्लोजिंगचा टायमिंग आला, हा जो इम्पोर्टंट सपोर्ट होता, तिथं ऑलरेडी एकदा मार्केटनं टेस्ट केला होता. त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मार्केट परत ह्या लेव्हलला टेस्ट करायचा प्रयत्न केला आणि इथं मार्केट बऱ्यापैकी जास्तीत जास्त हॉल्ट केला आहे. तर इथं माझा प्लॅन झाला, जसं हे मार्केट इथं हॉल्ट केला, तर माझी एंट्री ह्या ठिकाणी झाली होती आणि पहिल्यांदाच माझं टार्गेट पण डिसाईड केलं होतं. ऑलमोस्ट हे माझं टार्गेट होतं. एक्झॅक्टली त्यातून तिथून मार्केट रिव्हर्स पण झाला. तर इम्पोर्टंट लर्निंग कन्सेप्ट हा होता, की जोपर्यंत माझं सेटअप बनत नाही आहे, जोपर्यंत माझी अपॉर्च्युनिटी बनत नाही, तोपर्यंत मी वेट करतो. ओके. आणि सेकंड थिंग ही आहे आणि जसं माझं एंट्री झाली, एंट्री करायच्या आधी माझं टार्गेट पहिलं डोक्यात होतं, की मला कुठं सेल आउट करायचं आहे. त्यानंतर तिथंच का करायचं ते पण सांगतो मी. बिकॉज जर का आपण बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर इथे एक गॅप होता, खड्डा होता आणि हा जो खड्डा आहे, हा कधी ना कधी भरला, तर ही खड्डा ॲक्टिंग ॲज अ सपोर्टचं होतं. तर सेम टू सेम त्या कन्सेप्टवरती मी इथे एक लाईन मार्किंग केली होती. सेकंड थिंग जर का बघायला गेलो आपण फिबोनाचीचं, तर फिबोनाचीचा एक तिथं सपोर्ट पण होता. ओके, जर का आपण तर बघायला गेलो, तर 0.618 गोल्डन नंबर आहे, जो की स्ट्राँगेस्ट नंबर असतोय आणि इथं बऱ्यापैकी मार्केट हॉल्ट करत असतंय, रिस्पेक्ट देत असतंय. तर तो एक पॉइंट होता, की त्यामुळे मी ठरवलं होतं, की इफ मी जर का इथे एंट्री घेतोय, देन माझ्यासाठी टार्गेट हे राहू शकतंय. मग हा क्वेशन पण येऊ शकतो, की मी आधी का प्लॅन नाही केला किंवा सपोज जर का आपण ऑप्शनच करतोय, तर इथं मी का नाही घेतला? मला माहिती होतं मॉर्निंगपासून मार्केट डाउन साइड येऊ शकतंय. तर मी इथं का नाही घेतला, इथं का नाही घेतला? बिकॉज इथं मार्केट एक्स्पेक्टेड होतं, की साइडवेज जाऊ शकतंय आणि जसं मार्केट साइडवेज जाते, ऑप्शन बायिंग करत असाल, खूप डेंजर असते. मार्केटमध्ये प्रीमियम मेल्ट होतात. एक्सपायरीच्या डेला जास्तीत जास्त प्रीमियम मेल्ट होत असतात. तर त्याच्यामुळे एंट्री मी ह्या ठिकाणी प्लॅन केला होता. एक्झिट माझं ह्या ठिकाणी झाला. एक्झॅक्टली जर का आपण स्ट्राईक प्राईसवरती जर का आपण बघायला गेलो, तर समथिंग असं काहीतरी आहे. आता मी जो प्रीमियम बाय केला होता तो होता 83,800चा पुट, जो की समथिंग ह्या ठिकाणी प्लॅन केला होता. मी पहिल्यांदाच ऑर्डर टाकली होती. समथिंग ह्याच्यावरती मला प्लॅन करायचा होता. 129च्या आसपास मला एंट्री झाली होती. समथिंग 129च्या आसपास एंट्री होती. ओके, 130 पकडा. त्यानंतर इथून खालती 25 ते 30 पॉईंटच्या आसपास माझा एस-एल प्लॅन होता आणि त्याच्याप्रमाणे जर का मी बघायला गेलो, आता ह्याच्यामध्ये मी रिस्क रिवॉर्ड कसा प्लॅन केला होता, हा गेला 240-50च्या आसपास, पण माझं समथिंग एक्झिट 207च्या आसपास आहे. ओके. तर समथिंग 1:2 समथिंग मला भेटलं याच्यामध्ये. माझा प्लॅन हा होता, की जेवढा खड्डा आहे, एवढाच खड्डा माझा टार्गेट होता आणि जसं इथं येईल मला एक्झिट करायचं होतं. त्याच्याप्रमाणे मी तसा रिस्क रिवॉर्ड प्लॅन केला होता. 1:3च्या आसपास प्लॅन होता. 1:2 भेटला, नो प्रॉब्लेम. बट लर्निंग कन्सेप्ट हा होता याच्यामध्ये, की मार्केट खूप डेज साइडवे होता. जर का आपण नोटीस केलं याच्यामध्ये, तर ह्याच्या आधी पण मार्केट इथं साइडवे होता, इथं साइडवे होता. खूप डे मार्केट साइडवे होता आणि अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये खूप कमी भेटत होत्या आणि मार्केटमध्ये विक्स खूप कमी झाल्या. त्याच्यामुळे फिरत नाही आहे मार्केट. बट त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकतो. ओके. तर ते माझ्यासाठी होतं इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे मी इथं प्लॅन केला आणि सेकंड थिंग आपलं आता हे जे व्हिडिओ असतील हे दररोज तर नसणार आहेत. बिकॉज मी दररोज ट्रेडिंग इंट्राडे दररोज ट्रेडिंग मी नाही करत आहे. ज्यावेळी माझ्या सेटअपला तिथं येतं किंवा जिथं मला वाटतं की इथून मूव्हमेंट येऊ शकते,
ओन्ली त्याच टायमिंगला ट्रेड असतील. बाकीच्या टाईमला मी ट्रेड मोस्टली नाही करत. एव्हरीडे मी ट्रेड प्लॅन नाही करत आहे. ओन्ली माझं सेटअप ज्यावेळी बनल त्याच वेळी मी एंट्री करत असतो. ओके. तर ते होता आपला एक्झॅक्ट पॉइंट. आता जर आपण डायरेक्टली आलो पोझिशनवरती समथिंग 5,714च्या आसपासचं प्रॉफिट आहे. ही डझंट मॅटर. नंबर इज नॉट इम्पॉर्टंट. लर्निंग तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहू देईल. ओके. क्वांटिटी असतील, क्वालिटी म्हणजे किती क्वांटिटी घेतली त्याच्यापेक्षा फोकस हे राहू देईल, की मी किती पॉइंट कॅप्चर केले होते. जर का तुम्हाला ऑर्डर बुक दाखवली, तर मी मॉर्निंगला पण एक ट्राय केला होता डाउन साइडचा, पण मला एंट्रीच भेटली नाही. ओके. त्याच्यामुळे एक हे ह्याच्यामध्ये वर्कआउटच नाही झाले. डायरेक्टली 129ला माझी इथे एंट्री झाली होती आणि त्यानंतर 207च्या आसपास एक्झिट आहे. ओके. तर डबल याचा अर्थ आहे तर पिरॅमिडिंग आहे. ओके. तर तो एक पॉइंट राहू देईल. बाकी याच्यामध्ये जर का बघायला गेलं तर मोस्टली माझे ऑर्डर मी कॅन्सल केले होते. मॉर्निंगला मी प्लॅन करायला तो मार्केट जसं डाउन साइडला यायला होता. त्या स्पीडमध्ये मार्केट डाउन साइडला यायला होतं तर एक्स्पेक्टेशन हे होतं की कंटिन्यू डाउन साइडला जर का भेटला चुकून तर माझी ऑर्डर जर का ट्रिगर झाली तर मला त्यामध्ये ऑर्डर भेटली असते. बिकॉज मोस्टली मी ॲडव्हान्स ऑर्डर प्लेस करतो. मी कधी मार्केटला मोस्टली मी प्लॅन नाही करत आहे. ॲडव्हान्स ऑर्डरच प्लॅन असेल. त्याच्यामुळे ह्याच्या खाली माझा व्ह्यू होता बाईंग साईडचा, पुट बाईंगचा व्ह्यू होता. बट तिथं माझी एंट्री भेटली नाही. त्यामुळे ही ऑर्डर कॅन्सल झाली. त्यानंतर जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो तर समथिंग इथं कुठेतरी मी प्लॅन करत होतो. पण ते मला इथं समथिंग भेटलं आहे. ओके. तर ओव्हरव्ह्यू जर का बघायला गेलो तर ओव्हरव्ह्यू हाच आहे. ज्यावेळी पण मार्केट सॅडवे असते, ज्यावेळी पण मार्केट एक्सपायरीचा डे असतो आणि मार्केट सॅडवे वाटत असेल तर क्लोजिंगला कधी ना कधी मार्केट फिरू शकते. ओके. तर ते एक लर्निंग पॉइंट आहे. हा तुमच्यासाठी माहिती राहू द्याल, की एक्सपायरीच्या डेला सपोज जर का मार्केट एक्सपायरीच्या डेला आधी जर का साइडवे खूप गेला असेल, क्लोजिंगला थोडं का होईना फिरायचा प्रयत्न करते. डिपेंड करते तुमच्याकडे जेवढा एक्सपिरियन्स आहे किंवा तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्याच्यावरती त्या गोष्टी मॅटर करतील. सपोज जर का तुम्हाला चांगल्या प्रकारे प्राईस ॲक्शन समजत असेल बिकॉज हा क्लिअरकडे एक डाउन ट्रेंड होता. तिथून मार्केट तुटला होता. त्यानंतर हा लोअर आहे, लोअर तयार करत होता. सपोर्टच्या जवळ जर का हॉल्ट केला असेल आणि जर का याच्या खाली गेला तर एक्स्पेक्टेशन असं असेल की ते कंटिन्यू करू शकते. तर हा एक लर्निंग पॉइंट जर का तुम्हाला माहिती पडला असेल तर डेफिनेटली नोट डाउन करू शकता तुम्ही तो पॉइंट आणि जर का व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन काही पण लर्निंगला भेटले असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि डेफिनेटली ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हिडिओ एव्हरी टाईम नाही भेटणार. ऑलमोस्ट ज्यावेळी माझे ट्रेड असेल त्याचवेळी मी हे व्हिडिओ तयार करणार आहे.